चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असते. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस सर्वांना सुखाचा आणि आरोग्यदायी आणि आनंददायी जावो. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावण महिन्यातला 4था सोमवार आणि आज गोकुळाष्टमी पण आहे. आज दोन्ही योग एकत्र आले आहेत. तर चला मग आजची पूजा मी इथे करणार आहे. सर्वप्रथम मी हे बेलपत्र धुवून घेतले आहे. पूजा मांडण्याच्या आधी मी सर्व पूजेची तयारी करून घेत असते आणि ही सर्व पूजेची सामान भांडी सर्व एकत्र करून घेते आणि हे सर्व पूजेचे साहित्य जवळ घेऊन बसल्यामुळे सारखं पूजेमधून उठावं पण लागत नाही, म्हणून मी सर्व पूजेची भांडी जवळ घेऊन बसते. आता मी स्वस्तिक काढून घेत आहे आणि स्वस्तिक काढून घेतल्यावर साईडने 2 उभ्या रेषा पण काढून घेत आहे. स्वस्तिकाची हळद कुंकू वाहून पूजा पण करून घेत आहे. आणि आता मी याच्यावर चौरंग ठेवत आहे. चौरंगावर पांढऱ्या रंगाचा वस्त्र भगवान शिवाला खूप आवडते, म्हणून मी चौरंगावरती पांढरा वस्त्र टाकून घेत आहे. सर्वप्रथम मी दिव्याची मांडणी करत आहे. अक्षदा आणि अक्षदावरती हळदी कुंकू वाहून दिव्याची स्थापना करत आहे. कारण की कोणतीही पूजा ही दीपप्रज्वलनानेच होते आणि दिवा हा भूमीवर नाही ठेवावा. दिव्याच्या खाली अक्षदा किंवा खाऊचे पान यावर दिवा ठेवा आणि दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करून घेते. आता प्रथम मी बापाची षोडोपचारे अभिषेक करून घेत आहे. बापांना एका ताटामध्ये ठेवून पहिले पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घेतला तरी चालतो, पण मी दुधानेच अभिषेक करून घेत आहे आणि पुन्हा पाण्याने. सर्वप्रथम बापाची स्थापना करत आहे. आता 2 विड्याची पाने घेऊन त्याच्यावर अक्षदा, हळदी कुंकू वाहून बापाला विराजमान करत आहे. बापाला हळदी कुंकू लावून घेत आहे. आता कोणतीही पूजा म्हणलं की पहिले बाप्पाचं स्थानापन्न करून घ्यावं लागते. बाप्पाची पूजा पहिले करून घ्यावी लागते. आता बाप्पाला वस्त्र घालून घेत आहे. बाप्पा बसले आहे मस्तपैकी. आता शिवपिंडीवर अभिषेक करून घेत आहे आणि श्रावण महिना हा पवित्र महिना असतो, म्हणून श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. आता शिवपिंडीचं अभिषेक मी दुधाने आणि पाण्याने करून घेत आहे. अभिषेक करताना हळूवारपणे अभिषेक करायचा असतो. पाण्याची गती एकदम हळू ठेवावी लागते. आता शिवपिंडीचा अभिषेक झाल्यावर दुसऱ्या ताटामध्ये शिवपिंडीवर 1 बेलपत्र ठेवून घेत आहे आणि तुम्हाला येत असेल तर 108 बेलपत्र वाहताना 108 महादेवाची नावं पण घेऊ शकता. नाही जमलं तर ओम नमः शिवायचा जाप केला तरी चालतो.
शिवाय. ओम नमः 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 शिवाय. बेलपत्र वाहताना तुटलेला किंवा केलेला बेल वाहू नये. एकच वेल चांगला मिळाला तरी तो वाहता येतो. आता शिवामृत मिठीत धरून ओळीने पाणी सोडायचे आणि हळू वाहणे शिवामृत शिवपिंडीवर अर्पण करायचं. आता मी शिवामृत वाहून घेत आहे. शिवामृत वाहताना कोणी 3 वेळा वाहते, कोणी 2 वेळा वाहते. मी 3 वेळा वाहते. शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा पुराणे विशाळा अरदानी पार्वती सुमनांच्या माळा तुझी नष्ट कंठनीला ऐसा शंकर शोभे मावेलाला जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय देवी दिव्य सागर मंथन केले त्या माझी जीवचित व्हाळ उठले ते तू बसून पाषाण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर फणीवर दर सुंदर मदनारी पंचानन मनोहन मुनी जन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदास अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय. आता मी कापूर आरती करत आहे. कापूर आरती करताना कापूर आरती म्हणायची असते आणि भगवान महादेवांना कापूर आरती खूप आवडते आणि माझी पूजा छान झाली आहे आणि जे चुकलं ते माझं आणि बरोबर आहे ते देवाचं. आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटते ते कमेंट करून मला सांगा. आजची पूजा मांडणी कशी झाली, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.